प्रथमतः मी युरेका एज्युकेशन आणि चैतन्य प्रबोधिनीतर्फे आपला अनिकेत गवस याचं प्रथमतः मी अभिनंदन करतो, कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेतरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या परीक्षेमध्ये यशस्वी होत आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या भागातलं आहे, अतिशय ग्रामीण भागातला आहे, शिरंगे सारख्या गावातील आहे. आणि त्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतो की ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शिक्षण जाऊन त्यांनी हे यश संपादन केलेलं आहे. तर जास्त वेळ आपण त्याच्या इंटरव्ह्यू देण्यापेक्षा तोच आपल्याला जास्त आपल्याबद्दल सांगणार आहे. तर जनरली तो त्याचं जे प्राथमिक शिक्षण झालं ते मराठी मधनं झालेलं आहे. 10वी पर्यंतचं संपूर्ण शिक्षण हे त्याचं न्यू इंग्लिश स्कूल भेडशी या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामध्ये पण त्याने 96% मार्क्स प्रथम आलेला तो अतिशय हुशार विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर त्याने एसपीके कॉलेजमधनं सावंतवाडीमधनं 12वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर नातू हे काय म्हणतोय अनिकेत कुठलं कॉलेज बाटू कॉलेज मधनं त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज मधनं काय केलं बी सिव्हिल हे केलेली आहे. आणि त्याच्यानंतर एमपीएससी कडचा त्याचा प्रवास सुरू झालाय. आता त्याच्याबद्दलचं डिटेल तोच सांगू शकणार आहे. त्याचे आई वडील हे आमच्या संपर्कात होते, चांगले आई. त्यांनी पण काय केलेलं आहे की क्लार्क सिनियर क्लार्क म्हणून ते रिटायर झालेले आहेत, जलसंपदा विभागातच होते. त्याची आई आहे ती अंगणवाडी शिक्षिका आहे, सेविका आहे. तर अशा प्रकारचं त्याचं बॅकग्राऊंड आहे आणि या बॅकग्राऊंड मधनं त्यांनी मिळवलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी मिळवली, नंतर त्यांनी एमपीएससी साठी त्याचा प्रवास सुरू झालेला असेल. तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. प्रथमतः आम्ही युरेका एज्युकेशन आणि चैतन्य प्रबोधिनीचे जे काय आपले दर्शक आहेत त्यांच्यातर्फे मी अनिकेत तुझं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये तू याच्यापेक्षा जास्त यश मिळवावे अशी प्रथमच तुला काय देतोय, आमच्यातर्फे शुभेच्छा देतोय. आणि आपण तुझ्या प्रवासाला काय करूया, सुरुवात करूया. कारण जास्तीत जास्त मुलं आहेत ते तुझ्याबद्दल ऐकण्यासाठी इथे आलेले आहेत. तुझ्यामुळे त्यांना प्रेरणा मिळावी हे आमचा त्यामागचा उद्देश आहे. तर आपण प्रथमतः तुझी हे चालू करूया. तर पहिला प्रश्न मी तुला विचारतो, प्रश्नाच्या सांग आणि आपण हे करूया. तर कसं वाटतं तुला लोकसेवा आयोगाची तू परीक्षा काय केली, यशस्वी झाली, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. सर्वप्रथम तुमचे आभार, मला तुम्ही इथे इन्व्हॉल्व करून घेतलंय तुमच्या या मीटिंग मध्ये, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतोय मी. आणि खरंच खूप छान वाटतंय, कारण अगदी लहानपणापासून इच्छा होती की लोकसेवा आयोगामध्ये जावं किंवा एक चांगला अधिकारी म्हणून अधिकारी बनावं, ही सुरुवातीपासूनच इच्छा होती आणि ती आज कुठेतरी पूर्ण झाली असं त्याचं समाधान मिळतंय. त्यामुळे खूप आनंदी आहे मी. ओके. तर मला सांग, तुझा प्राथमिक स्तरावरून स्तरावरचा प्रवास आम्हाला आवडेल. कारण काय होतंय की एक असा भ्रम आहे की मराठी मीडियम मध्ये शिकलो तर आपण पुढे काय हे करू शकत नाही. तर याच्याबद्दल आमची मुलं ऐकू इच्छितात. म्हणजे तुझा प्रवास त्याच्या बाबतीत तुझं काय म्हणणं आहे की मराठीमध्ये शिक्षण घेतलं, इंग्लिशमध्ये शिक्षण, पुढे जाऊन काय प्रॉब्लेम होतो का आपल्याला? बरोबर सर, मी माझं प्राथमिक शिक्षण इथे दोडामार्ग तालुक्यातच झालं. शासकीय वसाहत कोणागट्टा शाळा, शासकीय वसाहत कोणागट्टामध्ये मी 4थी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल भेडशी हायस्कूलमध्ये माझं 10वी पर्यंतचं शिक्षण झालंय. माझं पूर्ण शिक्षण हे मराठीमधून झालंय. आणि त्यानंतर 11वी-12वीला मी एसपीके कॉलेजला होतो सावंतवाडीला, आणि त्यानंतर इंजिनिअरिंग, असा प्रवास. म्हणजे सुरुवातीपासून मराठीतून शिक्षण झालं. आणि आता विषय असा हाच येतोय की मराठी माध्यमातून आणि इंग्लिश माध्यमातून शिकून काय फरक पडतो का, किंवा आज बघायला गेलं तर तसं बघायला गेलं तर बरेचसे अधिकारी हे मराठी माध्यमातूनच महाराष्ट्रातून शिकून गेलेले आहेत. त्यामुळे इंग्लिश हेच एक काही माध्यम असू शकतं, किंवा इंग्लिश म्हणजे मराठी मीडियम मधून शिक्षण घेतलंय म्हणून काही कमी पडतंय शिक्षण, असं काहीच नाहीये. आणि आता विषय तोच आला म्हणून एक सगळ्यांनाच गोष्ट एक सांगू इच्छितो, सगळ्यांनाच मी, की एक म्हणजे छोटीशी गोष्ट आहे. एक असं मंदिर होतं, खूप नावाजलेलं मंदिर होतं, आणि विदेशातून आणि परदेशातून म्हणजे बऱ्यापैकी तिथे भक्त यायचे त्या मंदिरात. आणि ते भक्त यायचे, त्यामुळे मंदिराच्या कमिटीने असं ठरवलं की जो म्हणजे तिथली जी मंदिरात काम करणाऱ्या व्यक्ती असू दे किंवा मंदिराची कमिटी असू दे, म्हणजे अगदी खालच्या व्यक्तीपासून वरच्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना इंग्लिश कंपल्सरी आलं पाहिजे. हा एक महत्वाचा तिथे त्यांनी अट घातली. त्या म्हणजे एकतर इंग्लिश शिका किंवा मग जॉब करा, जॉब सोडा.
हा त्यांच्या मुख्य अटी होत्या. तर झालं असं की प्रत्येकाने इंग्लिश शिकून आला, तिथे काम करणारा प्रत्येक जण इंग्लिश शिकून आला आणि तिथे काम करू लागला. पण तिथे मंदिरात एक घंटा वाजवणारा व्यक्ती होता, त्याला इंग्लिश जमत नव्हतं आणि तो वृद्ध होता. त्याने असा विचार केला की मी आता इतक्या वयात इंग्लिश कुठून शिकावं. आणि त्याचा हा विचार असा झाला की मी इंग्लिश कुठून शिकावं, त्यापेक्षा मी जॉब सोडतो. आणि त्याने तो जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. मंदिरात घंटा वाजवण्याचा जॉब करत होता, तो जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर त्याने मंदिराच्याच बाहेर त्याने एक विचार केला की मंदिरात बाहेरून परदेशातून भक्त लोक येत आहेत, पण इथे त्यांना म्हणजे साधा चहा पाण्याचा जरी विचार केला तरी ते चहा पाणी पिण्यासाठी पण इथे एक छोटंसं हॉटेल पण नाही. म्हणून त्याने एक छोटंसं हॉटेल घातलं तिथे. ते हॉटेल इतकं चालू लागलं, त्याला इतका प्रतिसाद मिळू लागला की त्याने हळूहळू त्या हॉटेल्स पासून एक मोठी हॉटेल्स तयार केली. मोठ्या हॉटेल्स पासून 3 स्टार 5 स्टार इतका त्याचा प्रवास हे झाला. आणि त्यानंतर एकदा असंच अमेरिकेचं शिस्तमंडळ तिथे आलं होतं. आणि शिस्तमंडळ आलं, ते पूर्ण त्याची तिथली व्यवस्थापन वगैरे त्यांच्या हॉटेल्सचं बघून भारावून गेले ते. आणि त्यांनाही तिथल्या मॅनेजरना विनंती केली की हे जे हे जे हॉटेल्सचे ओनर आहेत त्यांना आम्हाला भेटायचं आहे. तर त्यांच्या मागणीप्रमाणे ते भेटायला आले त्यांना. त्यांच्यात बोलणं होऊ लागले. ते अमेरिकावाले पूर्ण इंग्लिशमध्ये बोलतायत, हे मराठीत म्हणजे मराठीतून त्यांना उत्तर देत आहेत, मान हलवतायत, असं व्हायला झालं. मग त्यातल्याच एका व्यक्तीने त्यांना विचारलं की तुम्ही एवढ्या 5 स्टार हॉटेलचे मालक आहात आणि तुम्हाला साधं इंग्लिश कसं काय येत नाही. तर त्यावर त्यांनी एक छान उत्तर दिलं की जर इंग्लिश शिकलो असतो मी तर आजपर्यंत घंटाच वाजवत बसलो असतो मंदिरात, आज इथे पोहोचलो नसतो. त्यामुळे माध्यमांचा असा काही विषय येत नाहीये. मराठीतून शिक्षण घेऊन पण आपण खूप पुढेपर्यंत जाऊ शकतो. फक्त आपली तेवढी तयारी हवी आणि क्रिएटिव्ह माइंड असायला हवं, एवढं मला वाटतं. तुला 11वी 12वी मध्ये काय प्रॉब्लेम आला का? 11वी 12वी किंवा डिग्री करताना सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री केली किंवा एमपीएससी करताना तुला परीक्षा देताना तसे काय इंग्लिशचा हे कुठे हे आलं का, तुला प्रॉब्लेम वाटला का? नाही सर, आता कसं झालंय, मराठी माध्यम म्हणजे सुरुवातीला कसं असायचं की 5वी नंतर इंग्लिश यायचं. आता फर्स्ट स्टँडर्ड पासून इंग्लिश हा विषय असतोच, त्यामुळे तेवढंसा काही त्रास होत नाही, प्रॉब्लेम होत नाही 11वी 12वीला पण. आणि त्या सवयीप्रमाणे ते होऊन जातं. म्हणजे पूर्ण की 11वी 12वी किंवा पुढचं इंजिनिअरिंग इंग्लिश ओरिएंटेड आहे किंवा पुढचं बाकी आपल्या जगात इंग्लिश ओरिएंटेड सगळं आहे म्हणून सुरुवातीपासून इंग्लिश माध्यम हवं असं काही गरज नाही. इंग्लिश ही लँग्वेज आहे शेवटी. आणि बाकी ज्ञानाला म्हणतात तसं कुठली लँग्वेज नसते. आपलं ज्ञान आपण कुठेही आणि कुठल्याही भाषेत प्रूव्ह करू शकतो. त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही जाणवला मला. हॅलो हॅलो मी प्रश्न म्हणजे आता आपण म्हणतो की माध्यम, तुमच्या म्हणण्याप्रमाणे माध्यम इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही जे काय नॉलेज देता, हॅलो माझा आवाज येतोय? येतोय हॅलो. आवाज. म्हणजे माध्यमापेक्षा, माध्यमाच्या ह्याच्यात राहण्यापेक्षा तुम्ही कोणत्याही माध्यमातून शिकत असताना त्याच्यामध्ये तुम्ही किती डीपली जातात ते खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जे तुम्ही शिक्षण घेता त्याच्यामध्ये डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येकाला यश हे मिळू शकतं, असं काही नाहीये. पण त्याचं वाचन म्हणजे त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतोय की इंजिनिअरिंगची डिग्री घेताना की तुमचं अगोदरच ठरलं होतं का एमपीएससी यूपीएससी एक्झाम द्यायची की नंतर डिसाइडेड आफ्टरवर्ड? नाही मॅडम, ऍक्च्युली माझे वडील इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होते, त्यामुळे मी सुरुवातीपासून इरिगेशनच्या कॉलनीमध्ये राहिलेलो आहे. मग तिथला अधिकारी वर्ग वगैरे पाहिलेला मी आणि त्यांच्याशी बोलणं पण व्हायचं. त्यामुळे मला आधीपासून माहित होतं की ही अशी अशी प्रोसेस आहे. जर इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर इथे जाण्यासाठी ही प्रोसेस आहे, हे माहित होतं मला. त्यामुळे मी तो म्हणजे निर्णय घेतानाच इंजिनिअरिंगला जाताना मुद्दामून सिव्हिल ब्रांच घेतली, कारण तिथून पुढे जाऊन अभियांत्रिकी सेवामध्ये मला करिअर करायचं होतं. त्यामुळे म्हणजे डिग्रीला ऍडमिशन घेण्याआधीच मी हे ठरवलं होतं की सिव्हिल ब्रांच सिलेक्ट करायची आणि पुढे जाऊन एमपीएससीचं प्रिपरेशन करायचं. म्हणजे आता आमच्या मुलांना ऐकायला आवडेल की एमपीएससीचं प्रिपरेशन करत असताना कोणकोणते नेमकं कसं करावं. म्हणजे साधारण कसं, म्हणजे माझ्या ह्याच्याप्रमाणे असं असतं की त्याच्यामध्ये आपला 1ली ते 10वीचा इतिहास, भूगोल किंवा व्हॉट एव्हर द सब्जेक्ट आहे त्याचा तिथं उपयोग होतो की नाही. कारण आता बरेच मुलांचा असा कल असतो की अरे मला तर तिथं जायचं, इतिहास भूगोल शिकून काय करायचंय आपल्याला, म्हणजे ते असे नगण्य विषय ठरवले जातात. मग अशा काही आपण 10वी पर्यंत जे काही विषय शिकलेलो असतो त्याचं तिथं बेनिफिट होतंय की नाही? नक्कीच मॅडम. ते कसं, आता एमपीएससी मध्येही वेगवेगळे सेक्शन असतात. आता आमची अभियांत्रिकी सेवा होती, ह्याप्रमाणे राज्यसेवा असते, म्हणजे ज्यातून तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर ह्या पोस्ट सगळ्या मिळतात.
त्यानंतर PSI STI यासाठी वेगळ्या एक्झाम होतात आणि प्रत्येक एक्झामसाठी वेगळ्या वेने आणि वेगळ्या सिलेबसचा अभ्यास करावा लागतो. आता इंजिनिअरिंग स्टडी म्हटलं की याला जनरल स्टडी असतातच, पण यासोबत इंजिनिअरिंगचे जे आहे म्हणजे आमची जी मुख्य परीक्षा होती ही पूर्णपणे टेक्निकल बेस्ड होते. म्हणजे इंजिनिअरिंगचे जे सब्जेक्ट आहेत ते ते यात वापरले, म्हणजे त्यावर ह्या पूर्ण पेपर असतो आमचा. पण जर राज्यसेवा किंवा PSI STI या एक्झाम आपण दिल्या तर त्यात महत्वाचे म्हणजे इतिहास भूगोल हे नगण्य विषय नसून ते मुख्य विषय त्यात असतात. त्यामुळे त्या विषयांचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यामुळे जर एखादा प्लेन BSc BCom करून किंवा BA करून जर त्याला MPSC देऊन म्हणजे राज्यसेवा द्यायची असेल किंवा PSI STI सारख्या एक्झाम द्यायच्या असतील तर त्याला इतिहास भूगोल, पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र ह्या सगळ्या गोष्टी अगदी डीप मध्ये माहीत असणं गरजेचं आहे. आता MPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी हे यांना पहिली बेसिक स्टेप काय असते तर 1ली ते 10वी पासून म्हणजे तुम्हाला जिथनं इतिहास सुरू झालाय ते इतिहासाची सगळी NCERTची किंवा बाकी कुठली CBSE ची पुस्तकं असतील, इतिहास आणि भूगोलाची पूर्ण ती पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे त्या विषयांना नगण्य म्हणू शकत नाही, ते विषय मुख्य असतात. जर राज्यसेवेमध्ये जायचं असेल किंवा PSI STIच्या एक्झाम द्यायच्या असतील तर इतिहास भूगोल पॉलिटी हे खूप महत्वाचे विषय असतात आणि त्याची तयारी सुरुवातीपासून असायला हवी. म्हणजे जर MPSCचं प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्हाला एक 8वी-9वी पासूनची तयारी, तुमची ती मानसिकता हवी की मला पुढे जाऊन MPSC प्रिपेअर करायची आहे, त्यामुळे मला 10वी-12वी पर्यंत तरी माझं बेसिक स्टार्ट करायला हवं. व्हेरी नाईस. तू म्हणजे तुझी आता सुरुवात या वर्षापासून 2 मिनिट बघा, कितवीत असताना तू याच्या तयारी चालू केली? हो. हॅलो, हॅलो, हा बोला आवाज सर. येतोय? हो हो बोला. हा, तू याची तयारी केव्हापासून चालू केली? म्हणजे सर 8वी, ऍक्च्युली 9वी, 10वी? नाही, ऍक्च्युली सर माझा सिलेबस हा इंजिनिअरिंग ओरिएंटेड होता, त्यामुळे इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मी MPSCची तयारी सुरू केली. आणि त्याच्या आधी बेसिक वाचन असायचं, म्हणजे जे जनरल स्टडी आपण म्हणतो किंवा करंट अफेअर म्हणतो, चालू घडामोडी ज्या असतील ह्या सगळ्याचं वाचन असायचंच माझं नेहमी. पण जो इंजिनिअरिंगचा मेन स्टडी होता तो मी डिग्रीला ऍडमिशन घेतल्यापासून सुरू केला. आम्हाला तुझ्याकडून ह्याच्या स्टेप्स मध्ये कशा कशा स्टेप आणि कशा पद्धतीने त्या तू स्टेप्स क्लिअर करत गेलास हे ऐकायला आवडेल मुलांसाठी. ओके. मॅडम, MPSCची परीक्षा म्हटली की ती 3 स्टेप मध्ये होते. एक पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्व परीक्षेमध्ये त्याचा जनरल सिलेबस असतो पूर्ण, आपलं जे मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, म्हणजे अगदी लहानपणापासून जे शिकतो ते सगळं, म्हणींपासून व्याकरणापासून सगळं सगळं उपयोगात येतं. मराठी, इंग्लिश, त्यानंतर आपलं ऍप्टी रिझनिंग जे असतं, बुद्धिमत्ता चाचणी वगैरे त्या प्रकारे, आणि थोड्याफार प्रमाणात इतिहास भूगोल वगैरे हे सगळे सब्जेक्ट आपल्याला पूर्व परीक्षेला असतात. आता माझं पर्सनली जर अभियांत्रिकी परीक्षेचं बघायला गेलं तर माझी जी मुख्य परीक्षा होती त्याचे दोन्ही पेपर जे होते ते इंजिनिअरिंग बेस्ड होते. म्हणजे जे सिव्हिल इंजिनिअरिंगला आमचे सब्जेक्ट असतात त्यावर होते. आणि तीच जर राज्यसेवा किंवा इतर म्हणजे STI PSI चा विचार करायला गेलात तर त्यात जनरल स्टडी येतात सगळे पेपर, जनरल स्टडीचे CSAT वगैरे हे सगळे पेपर येतात. त्यामुळे आणि त्यानंतर पूर्व परीक्षेतून विद्यार्थी ऍक्सेप्ट करून त्यांना मुख्य परीक्षांसाठी घेतले जातात आणि मुख्य परीक्षांमधून विद्यार्थी सिलेक्ट करून त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो. आणि इंटरव्ह्यू मधनं 1/3 म्हणजे समजा 200 जागा भरायच्या असल्या तर 600 मुलं इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट करतात. 600 मधले 200 मुलं नंतर फायनल रिझल्ट मध्ये येतात. मग अशी 3 टप्प्यात परीक्षा होते. हा, तर ते मला ग्रुप डिस्कशन, सध्या मुलांसाठी एक वेगळा प्रश्न आहे की नेमकं जो 3rd लेवल असते त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन असते, बरोबर आहे माझ्या माहितीप्रमाणे? नाही मॅडम, MPSC ला ग्रुप डिस्कशन नसतं मोस्टली. आता ह्यावेळी आमचं कसं होतं की 3,500 मुलं इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट झालेली. त्यामुळे ह्या स्टेजला ग्रुप डिस्कशन फर्स्ट टाइम MPSCने असा निर्णय घेतलेला की ग्रुप डिस्कशन ठेवायचं. ग्रुप डिस्कशन मध्ये कसं कमी वेळात जास्त मुलांना बाहेर काढता येतं, हा ग्रुप डिस्कशनचा खूप मोठा फायदा असतो. सो त्यांनी त्यांच्या ओरिएंटेड ग्रुप डिस्कशन ठेवलेलं, पण ते नंतर पुढे काही प्रॉब्लेम झाल्यामुळे ग्रुप डिस्कशन कॅन्सल केलं. आणि MPSC मध्ये पहिल्यांदा असं झालं की ग्रुप डिस्कशन ठेवलंय, नाहीतर MPSC ला किंवा UPSC ला ग्रुप डिस्कशन हा विषय नसतो. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि कंपल्सरी मुलाखतच असते. आणि आमच्याही शेवटी ग्रुप डिस्कशन होतं पण शेवटी मुलाखतीच झाल्या.
पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघायला गेलो तर आपण ग्रुप डिस्कशन हा एक बेसिक पार्ट असतो, कारण त्यांच्याकडे खूप मुलं असतात आणि त्यांना त्यातून त्या प्रोसेसमधनं बाहेर काढून मोजकीच मुलं सिलेक्ट करायची असतात. पण एमपीएससी कडे ऑलरेडी कमी मुलं असतात, त्यामुळे त्यांनी मुलाखत हाच मुख्य विषय ठेवलेला आहे, कारण प्रत्येकाची पर्सनॅलिटी टेस्ट त्यांना घ्यायची असते. मुलाखतीला जाताना म्हणजे आपण नेमकं कोणतं प्रिपरेशन करावं ह्याच्या संदर्भात आम्हाला ऐकायला आवडेल. मुलाखतीला जाताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे चालू घडामोडी, कारण मुलाखती मोस्टली चालू घडामोडीवरच होते जास्त. कारण माझी जी मुलाखत झालेली, मला वाटलेलं की टेक्निकल मुलाखत होईल, कारण आमचे अभियांत्रिकी सेवा असल्यामुळे टेक्निकल प्रश्न विचारतील, पण माझे मोस्ट ऑफ दी 90% क्वेश्चन मला चालू घडामोडी किंवा जनरल स्टडीजवर विचारलेले. अशी माझी मुलाखत झाली. आणि मुलाखतीला आपला एक गैरसमज असतो की मुलाखत म्हणजे खूप काहीतरी हे असतं, पण एवढं पॅनल मेंबर तितकं चांगलं होतं मुलाखतीला गेल्यावर हे समजलं की ते इतकं फ्री करून टाकतात की तुम्हाला वाटत पण नाही की तुम्ही त्यांच्यासमोर म्हणजे एमपीएससीच्या पॅनल समोर मुलाखत देत आहात. म्हणजे पहिल्यांदा पहिले म्हणजे तो अनुभव घेईपर्यंत माझ्या मनातही तीच भीती होती की मुलाखत म्हणजे खूप काहीतरी असेल, आपण फेस करू शकू की नाही. पण मुलाखत एकदा अनुभव घेतल्यावर समजलं की एमपीएससीची मुलाखत ही खूप इझिली आपण देऊ शकतो, पण आपण त्यासाठी प्रिपेअर्ड असायला हवं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ते प्रामाणिक असायला हवं, कारण तिथले प्रत्येक व्यक्ती इतका टॅलेंटेड असतो की आपण काहीतरी फेक सांगून ती मुलाखत तिथनं नाही कंटिन्यू करू शकत. त्यामुळे कंटिन्यू आणि कंपल्सरी स्वतःशी आणि त्यांच्याशी प्रामाणिक राहणं खूप गरजेचं असतं. आणि दुसरा एक मुद्दा असा की एमपीएससीचं सिलेक्शन हे मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू मुलाखत ह्या दोन परीक्षांचे मार्क कंबाईन करून केलं जातं. त्यामुळे आता आमची परीक्षा होती ती मुख्य परीक्षा 400 मार्कची होती आणि मुलाखत 50 मार्कची होती. असे टोटल 450 मार्क पैकी कट ऑफ लागून फायनल सिलेक्शन झालं. त्यामुळे जर तुम्ही सुरुवातीला मुख्य परीक्षेतच जर चांगला स्कोर करत असाल किंवा मुख्य परीक्षेचा जो कट ऑफ लागतो त्या कट ऑफ पेक्षा जर तुमच्याकडे लीड थोडं जास्त असेल तर मुख्य परीक्षेचं टेन्शन पण राहत नाही, किंवा कारण तुम्हाला आधीच माहित असतं की मुलाखतीचं टेन्शनच राहत नाही, कारण तुम्हाला आधीच माहित असतं की मुख्य परीक्षाच आपण इतक्या मार्कचं आपल्याकडे लीड आहे. सो मुलाखत जरी नॉर्मल गेली तरी आपली पोस्ट कन्फर्म आहे, पण मुलाखतही तेवढीच चांगली जाणं गरजेचं आहे, कारण मुलाखतीवर कधी कधी डिसाइडिंग फॅक्टर मुलाखत हा असतो की क्लास 1 पोस्ट, क्लास 2 पोस्ट ही मुलाखतीवर जाऊ शकते. त्यामुळे मुलाखत हा खूप एक महत्वाचाच पार्ट आहे असं पण म्हणता येईल. ह्याचा अर्थ तुम्ही प्रत्येक मुलाने परीक्षेची तयारी करत असताना म्हणजे कोणती त्यांनी वेळ प्लॅन करून त्या पद्धतीने जाणून घ्यावं आणि त्या पद्धतीने त्यांनी नियोजन करावं, बरोबर आहे. हो हो म्हणजे असं जर केलं तर म्हणजे बाबा नियोजनबद्धता म्हणजे बाबा मला कसं स्टडी करायचं आहे, किती तास अभ्यास करायचा आहे, परीक्षेचं स्वरूप काय आहे. आपल्याला पहिल्यांदा आपण काय म्हणतो लास्ट इयरचं कट ऑफ पेक्षा मला त्या कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स स्कोर करायचे आहे आणि प्रत्येक लेवलमध्ये माझं हे गोल असणार आहे. असं जर केलं तर मला वाटतं आपण त्याच्या जवळपास कुठेतरी जाऊ आणि त्याच्यासाठी वेल प्लॅन करणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीचं प्लॅनिंग तू कशा पद्धतीने केलं होतंस ते ऐकायला आम्हाला खूप आवडेल. हो मॅडम, आता आपण बोललो तसंच की मुलाखतीच्या बाबतीत सगळ्यांच्या मनात एक भीती असते. त्यामुळे प्रिपरेशन करताना माझं पहिलं हेच मत होतं की मुलाखत कशी जाईल हे सांगता येत नाही, त्यामुळे मुख्य परीक्षा ही लेखी ही माझ्या हातात होती. त्यामुळे त्यात जास्तीत जास्त स्कोर करणं आणि त्यात लीड घेणं हे खूप गरजेचं होतं. आता जो कट ऑफ लागला त्यापेक्षा मला मुख्य परीक्षेतच 80 मार्कचं लीड होतं. त्यामुळे मला हे माहित होतं की मुलाखतीला थोडा कमी स्कोर आला तरी माझी पोस्ट ही कन्फर्म आहे. पण मुख्य परीक्षेत समजा जरी तुम्हाला एक 10 किंवा 20 मार्कचं लीड असलं तरी मुख्य परीक्षा पास होऊन त्याचा काहीच फायदा होत नाही, कारण मुख्य परीक्षेनंतर तितकीच गरज असते ती मुलाखतीची. कारण मुलाखत आणि मुख्य परीक्षा, आता मुख्य परीक्षेत मी समजा 80 मार्कचं लीड घेतलेलं आहे आणि दुसराही मुलगा आहे ज्याचं 20 मार्कने मुख्य परीक्षा तो पास झालेला आहे, पण पुढे जाऊन ऑलरेडी माझ्याकडे 60 मार्कचं त्याच्यापेक्षा जास्त लीड असल्यामुळे तो मुलाखतीचे जरी 50 पैकी 50 मार्क घेतले तरी तो माझ्या लेवलला येऊन पोहोचणारच नाही. त्यामुळे मुख्य परीक्षेत जास्त लीड घेणं आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास आधीपासून करून घेणं हे खूप महत्वाचं असतं. प्रिलिमचं तसं नाही. प्रिलिमला कसं एक कट ऑफ असतो, तो कट ऑफ क्रॅक केला की प्रिलिमचा विषय तिथे संपला. तुम्ही फक्त मुख्य परीक्षेला पात्र ठरण्यासाठी प्रिलिमची आवश्यकता असते. त्यामुळे प्रिलिमला तेवढासा फोकस म्हणजे मुख्य परीक्षेसारखा की लीड आपल्याला मिळायला हवं कट ऑफ पेक्षा, असं काही नाही. जर 40चा कट ऑफ लागत असेल आउट ऑफ 100 तर 45 एवढे मार्क असले तरी तुम्ही सेफच आहात. त्यामुळे प्रिलिमचं टेन्शन नसतं, पण मुख्य परीक्षेला तुमच्याकडे लीड असणं जास्त महत्वाचं असतं. नाहीतर मुख्य परीक्षा नुसतं पास होऊन, जसं मी म्हटलं की 1/3 मुलं
त्यातनं सिलेक्ट करतात. म्हणजे 200 मधली 600 मुलं 200 जर जागा भरायच्या असल्या 600 मुलं इंटरव्ह्यूसाठी घेतात आणि त्यातली 400 मुलं बाहेर काढतात ते. मग ती 400 मुलात जर आपण बसायला नको, त्या 200 मुलात जर बसायला हवं, तर मुख्य परीक्षेमध्ये लीड करणं खूप गरजेचं असतं. आणि प्रिपरेशन म्हणायला गेलात तर सुरुवातीपासून त्याचा एक बेसिक ट्रॅक तयार करून ठेवणं खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं बेसिक माहीत असायला हवं की आपल्याला कुठल्या वेने जायला हवं आणि प्रॉपर गायडन्स हवा. नाहीतर कितीही डीप मध्ये अभ्यास केलात आणि तुम्हाला कुठल्या वेने जायला हवं हा तो वेच माहीत नसला तर त्याचा काहीच फायदा होत नाही. तुला मार्गदर्शन याच्यासाठी कोणाचं लाभलं, म्हणजे प्रिपरेशन वगैरे करायचं वगैरे एमपीएससी साठी मेन म्हण किंवा मेन एक्झाम मध्ये? सर मी पुण्याला होतो प्रिपरेशन करायला. मग मी लायब्ररी जॉईन केलेली. मग तिथे मुलं सगळी म्हणजे माझी सिव्हिल क्षेत्रामधली अभियांत्रिकी सेवाचा अभ्यास करणारीच मुलं होती सगळी. आणि त्यांनी आमचं कसं व्हायचं, ग्रुप डिस्कशन व्हायचं की आता समजा एखादा विषय घेतला की ह्यातले काय इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. त्यामुळे मुलांमधून खूप हे झालं. शिवाय आमचे तिथे एक एक्झिक्युटिव्ह म्हणजे आमचे सरच होते त्या क्लासचे, शेंडुरे सर म्हणून. त्यांचा पण खूप प्रॉपर गायडन्स मिळाला आम्हाला. आणि ग्रुप डिस्कशन मधनं खूप मोठा फायदा होतो हा की आता जर मला 10 पॉईंट्स माहीत असतील तर अजून बाकीच्या 10 मुलांकडनं तिथून प्रत्येकाचे 10-100 एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला कळतात. त्यामुळे ग्रुप स्टडीचा खूप फायदा होतो. तर तुम्ही पर्सनल एकटे स्टडी करताय आणि 10 मुलांसोबत स्टडी करताय याचा खूप फायदा होतो. आणि आमचं अभ्यासाला बसण्याचं पण तसंच असायचं की आम्ही 10 जण अभ्यासाला बसलो लायब्ररीत की 12 ते 14 तास आम्ही कंटिन्यू बसायचो लायब्ररीमध्ये. म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्या 3 वेळा सोडल्या, एक किंवा अर्धा तास, तर आम्ही कंटिन्यू 12 ते 14 तास लायब्ररीमध्ये बसायचो. आणि व्हायचं असं की म्हणजे एखाद्या दिवशी, आणि हे नियमित चालायचं, एखाद्या दिवशी इतकं सॅच्युरेशन यायचं की बस व्हायचं आता की 8 तास 9 तास अभ्यास केला की बस होऊन जायचं. पण असं व्हायचं की तुम्हाला उठावं असं वाटलं तरी शेजारची 10 मुलं बसलेली दिसायची. त्यामुळे काही ना काही करत तिथे बसून राहायचं. त्यामुळे तो 5 तासातला फोकसने 2 तास का होईना, पण जे 2 तास वेस्ट जाणार होते ते 5 तास बसून तुमचा 2 तास अभ्यास व्हायचा. त्यामुळे त्या वातावरणात राहणं खूप आवश्यक आहे, मुलांच्या वातावरणात, आणि तो स्टडी करणाऱ्या मुलांच्या वातावरणात. हाच पॉइंट खूप महत्वाचा होता सगळ्यांच्या दृष्टीने. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? दुसरं मला एक अनिकेतला विचारायचं आहे की आपल्या भागामध्ये एमपीएससी किंवा युपीएससी वगैरे बघितलं तर बिहार, उत्तर प्रदेशमध्ये जास्त प्रमाणात बसतात, पण आपल्याकडे एमपीएससीला पण विद्यार्थी जायला बघत नाहीत. म्हणजे ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? काय तेवढं अवेअरनेस नाही, काय काय म्हणणं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय सर, करता येईल? हो, तोच महत्वाचा एक मुद्दा आहे. कारण मी जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा तिथे म्हणजे माझे आता फ्रेंड सर्कल होतं एमपीएससी प्रिपरेशन करणार. त्यातला सिंधुदुर्ग मधला फक्त एकच मित्र होता. बाकी आम्ही सगळे पुणे, सांगली, सातारा किंवा वरच्या भागातली मुलं होती. सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की तुमची सिंधुदुर्ग किंवा कोकण पट्ट्यातली मुलं नसतात. आता तसं बघायला गेलं तर कोकण पट्ट्यातली मुलं ही एवढी टॅलेंटेड आहेत, पण ती पुढे स्पर्धा परीक्षांमध्ये उतरायला बघत नाहीत. उतरायला न बघण्याचं कारण हेच की आपल्याकडे अवेअरनेसच नाहीये. आणि सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं अभिनंदन आहे की तुम्ही आता वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना बाहेरच्या ज्या स्पर्धा परीक्षा होत आहेत त्यात इन्व्हॉल्व्ह करून घेताय. कारण आम्ही 10वी पर्यंत जाईपर्यंत ही कंडिशन होती की 10वीचा बोर्ड हे सोडून आम्हाला काहीच माहित नव्हतं की बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात किंवा अजून काही असतं, हे असलं काहीच ज्ञान नव्हतं आम्हाला. तर तुमचं खूप अभिनंदन. आणि असंच अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत मुलांना समजणार नाही की पुढे असं काहीतरी असतं, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते. कारण आपल्याला जेव्हा समजतं, म्हणजे समजा आता इंजिनिअरिंग केलाय किंवा तुम्ही ग्रॅज्युएट झालाय आणि तिथून तुम्हाला समजतं की आता मला एमपीएससीचं किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे, तेव्हा असं होतं की आपली तिथून सुरुवात होते आणि बाकीचे पुणे, मुंबई किंवा इतर सिटीमध्ये राहणाऱ्या मुलांची तिथे तिथे शेवट झालेला असतो. म्हणजे आपण जिथून बेसिक पासून सुरुवात करायला बघतो तिथे तेव्हा ते बाकीची मुलं फुल्ली प्रिपेअर्ड असतात. त्यामुळे आपल्याला ते समजण्यातच आपली 4-5 वर्ष निघून जातात आणि ती मुलं सगळी सिलेक्ट होत जातात. एक गोष्ट मला विचारायची आहे तुला. तुला 10वीत असताना एनटीएससी वगैरे काय एक्झाम माहित होत्या का? एमपीएससी एक्झाम, सर मी तेच बोललो मगाशी की मी इरिगेशनच्या कॉलनीत राहिल्यामुळे सगळ्या नाही अधिकारी वर्गाचा संपर्क आला, त्यामुळे मला त्या माहिती. नाही, हॅलो. अनिकेत, मी एमपीएससी म्हणत नाही, एनटीएससी म्हणतो.
नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन 10वी. नाही सर, नाही सर, काय तेच मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 10वीला जाईपर्यंत 10वीचा बोर्ड हे एवढं सोडून आम्हाला काहीच माहित नव्हतं. मीच नाही, माझ्यासोबत माझे जे बरेच मित्र होते जे भेडशी हायस्कूलमध्ये शिकले, भेडशी हायस्कूलमध्ये जसं नाही पण दोडामार्ग मधल्या बऱ्याचशा मुलांना हे खूप कमी माहित असतं. आणि जनरली एनटीएची ही नॅशनल लेवलला एक्झाम घेतली जाते. आम्ही हो, पण हो, हो. त्याच्यामध्ये खूप अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करतोय आणि आमचा एक चांगला ग्रुप झालेला आहे. म्हणजे जवळजवळ बघितलं तर आमचं नंदुरबार, लातूर, पुणे, मुंबईचे सुद्धा विद्यार्थी झालेले आहेत. पण त्याच्यामध्ये आम्ही काय बघतोय तर महत्वाचं मला याचं हे वाटतंय की दोडामार्ग तालुक्यातनं आम्हाला खूप हे मिळतंय, हेच मिळत नाही, रिस्पॉन्सच नसतो. एनटीएसी कशाला द्यायचं. इव्हन एक तुला अनुभव मी सांगेल की आमची, तुला बहुतेक मी बोललो पण असेल व्हॉट्सअपवर, की 20 मुलं आमची आयआयटीला जात आहेत, हो, हो, हो. स्पॉन्सर जात आहेत. पण त्याच्या बाबतीत मी दोडामार्ग तालुक्यातली 2-3 मुलांना असं पर्सनली मी त्यांना सांगितलं, त्यांच्या आई वडिलांना, असं असं आमचा प्रोग्राम आहे तुमची मुलं, कारण मला माहित होतं की हुशार मुलं आहेत. त्यांनी आयआयटी या वयामध्ये बघितलं तर एक त्यांना समजेल की बाबा आयआयटी म्हणजे काय असतं. त्याचं आता इथे बसून मी तुला सांगू शकणार नाही की ज्यांना पालकांना माहितच नाही आयआयटी म्हणजे काय आहे. आयआयटी म्हणजे काहीतरी आहे बाबा, आपली इंजिनिअरिंग कॉलेज कसं असतं तसं झालं. त्याचा आपला प्रयत्न होता, पण आम्हाला दोडामार्ग मध्ये तसा रिस्पॉन्स मिळत नाही. त्यामुळे तुझ्या माध्यमातून आम्हाला असं करायचं, हे घ्यायचंय की एमपीएससी म्हण किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मुलांनी तुझा आदर्श समोर ठेवा आणि पुढे यावी, याच्यासाठी आम्ही प्रयत्न नक्कीच करू. आणि मला वाटतं की तुझं त्याला सहाय्य आम्हाला लागेल आणि तू हो दक्षी सर, देशील नक्कीच. तुझ्या थोडीप्रमाणे. हो, हो, ओके. हो, नक्कीच. म्हणजे आणि दुसरी गोष्ट आमची, इव्हन तुला एक सांगायला मला आनंद वाटतोय की आम्ही रोबोटिक्स, प्रोग्रामिंग अशा कारण लोकांना काय माहिती आहे, फक्त कॉम्प्युटर कोर्स एक करा म्हणजे झाला, आपण मास्टर झालो. तर आमचा तो उद्देश नाही. मुलांनी नुसतं सर्टिफिकेट नको आहे, सर्टिफिकेट पेक्षा नॉलेजला व्हॅल्यू आहे. कारण तू असं बसतोय की सर्टिफिकेट आहे पण नॉलेज नाहीये. काही काही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असं पण आहे, प्रॅक्टिकल आपण करत नाहीये, फक्त थिअरॉटिकल नॉलेज आपल्याला मिळत आहे. आणि ते जर बाहेर पडलो तर आपल्याला काय होत नाही, त्याचा उपयोग काय होत नाही. तर सध्या अशी कंडिशन आहे की इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्याला घेण्यापेक्षा नोकरीला मी काय करतो, आयआयटी झालेला प्रिफर करतो आणि त्याला काय देतो, ट्रेनिंग देतोय. तो त्याच्यापेक्षा बरोबर. जास्त चांगलं काम करू शकतो. ही परिस्थिती आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी बदल व्हायला पाहिजे. त्यामुळे प्रॅक्टिकल बेस्ड देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आमच्याकडे काही मुलं अशी आहेत की सायन्समध्ये मास्टर झाले, डॉक्टर होमी बाबा परीक्षेमध्ये राष्ट्रीय याच्यावर 6वी किंवा 9वी मध्ये. किंवा दुसरी गोष्ट, सेन्सर बद्दल 3रीतले मुलं परफेक्ट झालेले आहेत. जे तू बी झालेला एखादा विद्यार्थी त्याच्यासमोर आणून ठेवला ना तर त्याला सुद्धा नॉलेज देऊ शकतो. अशा प्रकारे प्रॅक्टिकल ओरिएंटेड मुलांनी जास्त बरं, कारण शाळेमध्ये काय होतं, पर्सेंटेज मिळतात, बायाड करायचं, क्वेश्चन लिहायचं. याच्याबद्दल तुझं काय मत आहे? नाही सर, त्याचा ना तोच सगळ्यात मोठा तोटा आहे असं मला वाटतं की आपण प्रॅक्टिकल बेस्ड राहत नाही. आणि आता तुमचे उपक्रम वगैरे मी आता तुम्ही सांगितलातच, पण बाहेरूनही ऐकलेत की तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे परीक्षांसाठी मुलांचं प्रिपरेशन वगैरे करून घेताय. हे जर आम्हाला तेव्हा मिळालं असतं तर कदाचित अजून थोड्या वरच्या लेवलला आम्ही पोहोचू शकलो असतो. पण हा अवेअरनेस ना शाळेतून पण यायला हवा. जो तुमच्याकडून येतोय तो शाळेतून यायला हवा. कारण शाळेतून कसं आहे, फक्त आता जसं तुम्हाला बोललो की बोर्ड एक्झाम आणि हे, याच्या पुढे आपण, याच्या पलीकडे आपण जातच नाही आहोत. तो अवेअरनेस आणि त्यात पालकांनी महत्वाचा सहभाग घेणं गरजेचं आहे. कारण बाकीच्या मुलांचं आता म्हणजे एखादं आपलं वय निघून गेल्यावर, म्हणजे एक 20-22 वर्षाचा झाल्यावर त्या मुलाला की, एक मिनिट, हॅलो, तुझा बोल, आवाज येतोय तुझा अनिकेत, बोल बोल अनिकेत. हा हॅलो, हा सर, एक 20-22 वर्ष झाल्यानंतर त्या मुलाला सांगावं की आता तू एमपीएससी युपीएससी प्रिपेअर कर किंवा काहीतरी म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घे. त्यापेक्षा 5वी-6वी असल्यापासून, कारण तो खरा अभ्यासाचा कालावधी असतो, मग तिथनं मुलांना प्रिपेअर करून देणं, तिथनं एक गोल सेट करून देणं खूप आवश्यक असतं. त्यामुळे कसं पालकांनी त्यात जास्त सहभाग घेणं खूप आवश्यक आहे. आणि कारण आता मी प्रिपरेशन केलं, मलाही दुसऱ्या प्रयत्नात यश आलं, पण ते कसं आहे, घरून तेवढा सपोर्ट मिळाला, आई वडिलांचा तेवढा चांगला सपोर्ट होता, त्यामुळे मी ते करू शकलो तेवढ्या जिद्दीने. आणि तेवढे आपलेही पेशन्स हवे, ते तेवढा अभ्यास करण्याची जिद्द पण हवी. मुलांमध्ये पण असणारच ती जिद्द, आणि असतेच नक्की, फक्त त्याला एक गायडन्स मिळणं आवश्यक असतो सर. हॅलो, ओके. हा बोल, बोला बोला. तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत? पालकांना मला एक क्वेश्चन होता. हा, बोल. कोणतरी विचारा. तत्पूर्वी मी कोणतरी बोलते, मी एक अनिकेत तुझ्यासाठी प्रश्न विचारले की
तुझा रोल, आता तू एमपीएससी झाला, तुझं पण, तुला पण एक शल्य आहे की चला माझ्या तालुक्यातनं मुलं पुढे येत नाहीयेत, मग आता ह्यामध्ये तुझा रोल काय असणार आहे? मॅडम, मी माझ्या परीने नक्कीच मार्गदर्शन करेन. आता मला पण खूप कॉल्स येत होते, म्हणजे खूप पालकांचे कॉल्स आले की आमच्याही मुलांना तू गाईड कर, हे कर. मी त्यांना तेच सांगितलं आणि मलाही तशीच ट्रीटमेंट मिळाली. कधी पण जेव्हा आधी ह्यासाठी मुलं प्रिपेअर्ड असणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला जर एखादी गोष्ट माहीत करून असं घ्यायची असेल तर एखाद्या वेळी नाही तर 10 वेळा एखाद्या व्यक्तीकडे जावा आणि त्यांच्याकडनं तो गायडन्स घ्या. कारण मला जेव्हा एमपीएससी काय असेल किंवा या क्षेत्रात जायचं आहे तर काय करावं लागेल यासाठी मी पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे जायचो. आणि अधिकारी वर्ग हा असा असतो की तो तुम्हाला, म्हणजे आपल्याला वाटतं ते की आपण यांच्याकडे परत परत का, म्हणजे कसं विचारावं यांना, किंवा त्यांना त्रास होईल का, पण तसं काही नसतं. ते तुम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य करायला तयार असतात. त्यामुळे माझी वैयक्तिक भावना तीच असेल की माझ्याकडे जर कोणाला गायडन्स हवा असेल तर तो मी वेळोवेळी देत जाईन. म्हणजे हा बरोबर आहे तुझं, कारण मला ते करायचंय म्हणजे मला ते सारखं त्या व्यक्तीला जाऊन घेणं, मला त्याच्याकडनं घेणं ही माझी जबाबदारी आहे. माझी जबाबदारी आहे, बरोबर. आणि कधी होतं जेव्हा मी करायचं ठरवलं तर तो मुलगा नक्की त्या पद्धतीने करत असतो, पण त्याला मी बरोबर. कसं विचारू, मग त्याच्यासाठी माझ्या पेरेंट्सला आणि कुणाला, आता मी समजा एखाद्याला सांगितलं की जा तू अनिकेतला भेट, हा तुला एकदा फोन केला, तुझा फोन लागला नाही, मी 2दा फोन केला, फोन लागला नाही, मी सोडून दिलं, असं होता का म्हणायचं? बाबा चला असं होतं मला का? ते नक्कीच. मिळवायचं आहे ना, मग मला 4 वेळा फोन करावा लागला, मला तिथं जावं लागलं. यू हॅव टू वेट, पेशन्स हे बरोबर. खूप महत्वाचे. तर सगळ्या मुलांना मी हा एक सल्ला देईन की तुम्हाला जेव्हा अशा व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही येता त्यावेळी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांना त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलं की लोक तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड करायला तयार असतात, पण त्यांच्याकडून काय काढून घ्यायचं ही जबाबदारी तुमची आहे. आणि मला वाटतं मुलांची जबाबदारी ती आहे, आणि पालकांनी त्यांना कुबड्या देण्यापेक्षा त्या मुलाला स्वतः ते करायला द्यावं. म्हणजे प्रत्येक बरोबर. माणूस पेरेंट्स फोन करणार आणि मुलाला सांगणार, त्यापेक्षा त्या मुलाने जर स्वतः केलं तर मला वाटतं ते पुढे पिढी होणार नाही. त्याच्यात एक कायमस्वरूपी त्याला लक्षात राहील, म्हणजे त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याला काय विचारायचे. मला माहिती आहे की पहिल्या वेळेस खूप प्रॉब्लेम, मला कसं बोलायचं, काय बोलायचं, इथपासून माझी सुरुवात आहे. पण हळूहळू हळूहळू ते होत जातं जर तुम्ही त्या पद्धतीने, मला हा प्रश्न आला, त्या प्रश्नातून दुसरा प्रश्न कसा तयार करायचा हे जेव्हा तुम्हाला समजेल ना, तर तुम्हाला त्याची एक आवड निर्माण होईल आणि त्या पद्धतीने प्रश्न तुम्ही विचारा. बरीच लोक म्हणजे जी हाय पोस्टला लोक असतात त्यांना तुम्हाला मदत करायची असतात, परंतु आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे ते नॉलेज आपल्याला मिळत नाही. त्यामुळे अशा बऱ्याचशा स्कीम पण आहेत, त्या स्कीम पण गावागावात पोहोचल्या जात नाहीये आणि त्या स्कीम तशाच पडून आहेत. म्हणजे बऱ्याचशा स्कॉलरशिप्स आहेत खूप चांगल्या चांगल्या, पण त्या स्कॉलरशिप आपले मुलं घेऊन जातच नाही का, ते कागदपत्र का सबमिट करायचे, त्याच्यासाठी लागणारे जे काय लागतं ते मी का करायचं. म्हणजे मला वाटतं 3.5-4 लाखापर्यंत मुलांना स्कॉलरशिप मिळतात. म्हणजे आर्थिक, म्हणजे तुम्हाला जर एखादी सर करायचं असेल तर तिथे आर्थिक बाबीचा कुठचाच प्रश्न येत नाही. पण अशा स्कॉलरशिप तुम्ही तुमच्याकडे नेट आहे, नेटचा फालतू कामासाठी उपयोग करण्यापेक्षा अशा माहिती घेण्यासाठी जर नेटचा उपयोग केला तर ते नेट खरोखर तुमच्यासाठी वरदान ठरेल. आता मी पालकांना एक विनंती करते की तुम्ही तुमचे काही क्वेश्चन्स असतील ते विचारावे, आणि मुलांनी क्वेश्चन विचारलं तर ते खूप आम्हाला आवडतील. अनिकेत, एक एक मी क्वेश्चन विचारतो. तुझं पुढचं गोल काय? एमपीएससी तर एक टार्गेट तू काय केलं, अचीव्ह केलेलं आहे. पुढचं काय आहे तुझं? असं टार्गेट काय ठेवलंय काय? मला हे करायचं आहे. हो हो सर, म्हणजे एमपीएससी ला, म्हणजे मी फर्स्ट अटेम्प्ट जेव्हा देत होतो तेव्हा माझं टार्गेटच हे होतं की क्लास 1 सुपर क्लास 1 ची पोस्ट मिळायला हवी. हे टार्गेट ठेवूनच मी करत होतो. पण एक थोड्या मार्कने माझी क्लास 1 ची पोस्ट गेली आणि सध्या मला आता क्लास 2 ची पोस्ट भेटलेली आहे. मग आता माझं तेच प्रिपरेशन चालू आहे. मग म्हणजे मी अजून प्रिपरेशन बंद केलेलं नाहीये, माझं प्रिपरेशन कंटिन्यू चालू आहे. आता 2019चा हा रिझल्ट लागला, त्यात कोरोना किंवा बाकी एसीबीसीच्या कोर्ट केस यामुळे तो रिझल्ट होल्ड करून ठेवलेला. तो रिझल्ट आता लागलेला आहे 2019चा. जवळपास 3 वर्ष या प्रोसेसमध्ये गेली. 3 ते 3.5 वर्षांनी हा रिझल्ट लागलाय. त्यामध्ये परत मी 2020 ची पण एक्झाम दिलेली आणि त्यानंतर प्रिलिम पण हे झाली, क्रॅक झाली माझी, मेन्स पण झाली आणि आता 1-2 महिन्यात पुन्हा इंटरव्ह्यू असतील. म्हणजे 2020 ची पण मेन्स मी परत क्लिअर केली. म्हणजे कसं आहे, एकदा एक गोल अचीव्ह झाला, असं असं नाही की तिथे थांबू नका. मी हेच सांगतोय प्रत्येकाला की तिथे थांबू नका, तिथून अजून पुढच्या स्टेपला जाण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आता माझा इंटरव्ह्यू असेल, कदाचित तो इंटरव्ह्यू चांगला गेला, ते प्रिपरेशन तेवढं झालं तर क्लास 1, त्या एक्झाम मधनं क्लास 1ही मिळण्याची म्हणजे शक्यता आहे. कारण क्लास 2 वरून क्लास 1
हा प्रवास खूप म्हणजे जर पोस्टिंग होणार, प्रमोशन होऊन जर ती क्लास 1 ची पोस्ट मिळणार आहे हा विचार केलात तर त्यात 10 ते 12 वर्षाचा कालावधी जातो. पण एक्झामचं प्रिपरेशन करून जर तुम्ही पोस्ट काढलात तर ती लगेच एका वर्षात पोस्ट मिळते. हा फरक आहे त्यातला. त्यामुळे आणि अजून एक मुलांना सगळ्यांना सांगावंसं वाटतंय की आपल्याला अपयश बरीच येतात. म्हणजे आता एक्झाम देताना हेच एक्झामच असं नाही, कुठल्याही क्षेत्रात गेलात तरी अपयश बरीच येतात. पण त्या अपयशांची कारणं शोधा. त्या अपयशांना कारण म्हणजे अपयशाला लपवण्यासाठी कारण देऊ नका. आता कारण आपण असं म्हणतो की मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं, त्यामुळे माझी एक्झाम क्रॅक नाही झाली, हे नाही झाली. त्याचा विचार करू नका. उलट मी कशामुळे कमी पडलो आणि माझी एक्झाम क्रॅक नाही झाली ह्याचा विचार करा. त्याचा फायदा तुम्हाला पुन्हा नेक्स्ट टाइम काहीतरी एक्झाम प्रिपरेशन करताना किंवा दुसरं पुढे काहीतरी करताना त्याचा फायदा होईल आणि तेव्हा पुन्हा तुम्हाला यश मिळेल. ओके. पालकांना किंवा विद्यार्थ्यांना काय विचारायचं तर विचारू शकता, कारण तो तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकेल. तुम्हाला काय विचारायचं बिंदास विचारा त्याच्याशी. हॅलो. मला एक विचारायचं होतं सर. बोल ना, बोल तो आनंद बोल. सर, MPSC किंवा UPSC देताना साइड बाय साइड आपण कुठले कुठले कोर्स करू शकतो? म्हणजे कोणत्या कोणत्या साईडने विचारताय तुम्ही सायन्स असं विचार. साइडने. ओके, सायन्स म्हणजे प्लेन BSc वगैरे झाल्यावर का हां. असं विचारताय की इंजिनिअरिंग करून विचारताय? नाही, BSc झाल्यानंतर. ओके, BSc झाल्यावर माझं तरी असं म्हणणं आहे की म्हणजे बाकीचे कोर्स असतातच तुमचे. आता आता समजा तुम्ही BSc IT चा जर विचार केला तर कसं असतं, MPSCचं प्रिपरेशन UPSCचं प्रिपरेशन करताना ते करू शकता. पण ते कसं दोन्ही एका वेळी दोघांवर फोकस नाही करू शकत तुम्ही. त्यामुळे एका वेळी एकच ध्येय निश्चित करा. जर MPSC करायची असेल तर पूर्ण झोकून द्या. कारण दिवसातले 14 तास तुम्हाला जर फक्त MPSCचं प्रिपरेशन करायला लागत असतील तर उरलेले 8 तास बाकीच्या म्हणजे झोप आहे किंवा बाकी गोष्टी आहेत त्यात जातातच. त्यामुळे तुम्ही बाकी गोष्टीला वेळच देऊ शकत नाही. तर साईड बाय साईड कोर्स करणं हे करण्यापेक्षा एका जागी तुम्ही पॉज घ्या. MPSC UPSC ही अशी गोष्ट नाहीये म्हणजे होऊ पण शकतं, पण ती प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे. म्हणजे पॉईंट मध्ये विचार केला तरीही चालेल, एवढी प्रोबॅबिलिटी कमी आहे. त्यामुळे MPSC UPSCचा विचार करत असाल तर तुम्ही 100% त्याला फोकस करा आणि त्याचाच विचार करा. कारण साईड बाय साईड करणं ते खूप अवघड होतं. पण असेही मुलं आहेत की जॉब करत करत पण अभ्यास करतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला एका गोष्टीवर फोकस राहणं हे आवश्यक आहे. तुम्ही प्लॅन बी तुमचा रेडी ठेवू शकता. म्हणजे जर MPSC नाही झाली तर दुसरं काय करावं याचा विचार करून तुम्ही ठेवू शकता. पण साईड बाय साईड कोर्स अजून कोणते करणार? तर मग BSc झाल्यावर MSc करून तुम्ही टीचिंग क्षेत्रात येऊ शकता. किंवा मग IT जर क्षेत्र असेल तर IT क्षेत्र आता खूप प्रचंड प्रमाणात मोठं झालेलं आहे. त्यामुळे तिथे पण तुम्ही जाऊ शकता, तो पण विचार करू शकता. IT केलं तर MPSC थ्रू कुठे काय मिळू शकतं आपलं? समजा समजा कम्प्युटर सायन्स घेतलं, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं, BSc IT केलं तर MPSC मध्ये कुठल्या पोस्ट अवेलेबल होतात, म्हणजे कुठल्या पोस्ट मिळू शकतात? सर आता बघा, आता BSc कॉम्प्युटर केला, आता डिग्री कॉम्प्युटर केला तर BE ला कसं आहे, BE सिव्हिल, BE इलेक्ट्रिकल आणि BE मेकॅनिकल याच्या 3 कोर ब्रांचेस आहेत. यांना अभियांत्रिकी सेवामध्ये यांच्या जागा असतात. पण कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स वगैरे ह्या ज्या ब्रांच आहेत त्यांना अभियांत्रिकी सेवा परीक्षांमध्ये जागा नसतात. मग ते दुसऱ्या जी राज्यसेवा आहे किंवा PSI STI आहे ह्या एक्झाम देऊ शकतात MPSC चे. त्यामुळे त्यांना कसं होतं, जरी MPSCचा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला तरी BE IT किंवा BE कॉम्प्युटर हे दुसरे त्यांच्याकडे तो सेफ जॉब आहेच. त्यामुळे कसं BE IT झालं, BE कॉम्प्युटर झालं की ते करून ते बाकी राज्यसेवा किंवा इतर जी आपली एक्झाम आहे म्हणजे PSI STI यासारख्या एक्झाम आहेत किंवा बाकीही स्पर्धा परीक्षा असतात म्हणजे ज्या तलाठी वगैरे त्या लेवलच्या एक्झाम ज्या आहेत ज्या MPSC मार्फत होत नाहीत पण ज्या नॉर्मली भरती केल्या जातात एक्झाम घेऊनच, त्या एक्झामही आपण प्रिपेअर करू शकतो. ओके, कोणाला काय विचारायचं विचारा. पालकांना, विद्यार्थ्यांना काय विचारायचं विचारा. घोष सर, तुम्हाला काय विचारायचं आहे का? घोष सर आहेत. अनिकेत तुमचा स्टुडंट नाही बहुतेक ना बेडसीला? नाही, घोष सर नाही बहुतेक. एक पिकुळा कुडाचे होते. सिद्धेशचे वडील का? सिद्धेशचे वडील होय. ओके, सिद्धेश माझा मित्र. आणि कुणाला काय विचारायचंय बघा? हॅलो, नमस्कार सर. हा बोला बोला. मी सिद्धीचे वडील बोलतोय.
हा बोला बोला सर, कंटिन्यू बोला. हा, युपीसी साठी आता बीएससी ऍग्री नंतर म्हणजे जाता येते का? युपीसी जर करायचं असलं टार्गेट, तर बीएससी ऍग्री नंतर किंवा बीएससी त्याला कुठून जायला पाहिजे, कुठल्या हो प्रोसिजरला सर, पाहिजे? बीएससी ऍग्री मधनं युपीएससी करू शकता. तुमच्याकडे फक्त ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. युपीएससीचं प्रिपरेशन करण्यासाठी तुमच्याकडे फक्त ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. तर ग्रॅज्युएशन तुमची डिग्री असेल मग ती तर मग तुम्ही युपीएससीचं प्रिपरेशन नक्की करू शकता. ठीक आहे. किंवा आता जर ऍग्रिकल्चर क्षेत्रात गेलात तर एमपीएससी मध्ये वनसेवा होतात. जशा अभियांत्रिकी सेवा असतात तशा वनसेवांच्या पण एक्झाम होतात. त्या पण एक्झाम तुम्ही देऊ शकता. वनसेवामध्ये पण क्लास 1 ऑफिसर पर्यंतच्या पोस्ट असतात. त्या IFS. एक्झाम थ्रू तुम्ही घेऊ शकता. हा, ठीक आहे, ठीक आहे. ओके, थँक्यू सर. मॅडम आणि काय विचारायचंय? कोणाला विचारायचं आहे? आणि कोणाला काय विचारायचंय का? हॅलो, कारण अनिकेत आज म्हापश्याला आलाय आणि त्याचा वेळ आम्ही ऍक्च्युली काय त्याचा वेगळा प्लॅन होता, तरी पण त्याने आम्हाला सांगितल्याप्रमाणे 6 वाजता तो जॉईन झालाय. म्हापश्याला आलाय तो आणि तिकडनं तो आपल्याला जॉईन झालेला आहे. त्यामुळे कोणाला काय विचारायचं नसेल तर आपण थांबणार आहोत. कोणाला काय विचारायचंय का? आणि सर तुमचा आवाज म्यूट करा, अनम्यूट करा. जर तो बोलायचं असेल तर अनम्यूट करा. गवस सर, माईक तुमचा हे आहे बघा, म्यूट आहे. ओके, कोणाला बहुतेक शंका नाही आहे. हॅलो. हा बोला बोला हा बोला ना. आता माझी मुलगी लास्ट इयर आर्किटेक्टला आहे. हा बोलत हॅलो. चला, बोलत चला. ते आर्किटेक्ट नंतर काय गव्हर्नमेंट जॉब मध्ये काय फॅसिलिटीज वगैरे? आर्किटेक्ट मधनं टाउन प्लॅनिंग मध्ये खूप चांगला जॉब आहे. म्हणजे आणि खूप रिस्पेक्टिव्ह जॉब आहे तो पण. टाउन प्लॅनिंग मध्ये फक्त सिटी एरियामध्ये जॉब असतो. म्हणजे जर कुणाला असं रुरल एरियामध्ये ज्यांना काम करायचं नाहीये त्यांच्यासाठी तर तो बेस्ट जॉब आहे. आणि मुली जास्त प्रेफर करतात तो जॉब. आता माझे पण मित्रमैत्रिणी आहेत ज्यांनी म्हणजे आर्किटेक्ट पण आहेत ज्यांनी तो जॉब प्रेफर केलेला आहे. बऱ्यापैकी सिलेक्शन पण झालेलं आहे. टाउन प्लॅनिंगचा जो जॉब आहे तो खूप चांगल्या प्रकारे आहे. परत बीएमसी मध्ये पण आर्किटेक्टच्या जागा असतात. त्यामुळे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये यायला आणि म्हणजे मुलींना त्यात खूप वाव आहे. आणि माझ्या मते कोणतेही क्षेत्र असं नाही, कारण आर्किटेक्ट वाले पण युपीएससी एमपीएससीच्या एक्झाम देऊ देऊ शकतात. शकतात. आता प्रिपेअर नक्कीच. करते, पण त्या मुलाने त्याच्यामध्ये कोणत्या संधी आहेत की त्या मुलाने शोधणं गरजेचं आहे. कारण आता इतकी कॉम्पिटिशन वाढलेली आहे की आता काही जण चला मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन नाही मिळालं, आर्किटेक्टला जायचं, एमबीबीएसला नाही मिळालं, बीडीएस करायचं. म्हणजे हा दृष्टिकोन नको असायला पाहिजे. मला त्याच्यात आवड आहे, पण त्याच्यामध्ये कोणत्या संधी, उत्तमोत्तम संधी कोणत्या आहेत हे जेव्हा तो मुलगा शोधेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी आहे, पण ते शोधण्याची जबाबदारी पालकांपेक्षा आता मुलाची आहे, कारण तो त्याच्या विषयात तज्ञ आहे. त्याने आपल्याला, आपण जो काय विषयामध्ये त्याने जे काय ग्रॅज्युएशन केलेलं आहे, असं म्हणतात की त्याला आर्ट्स करून काय मिळणार, पण आर्ट्सकडे पण खूप साऱ्या संधी आहेत, कॉमर्सकडे संधी आहे, सायन्सकडे संधी आहे, बीएससी कडे तर तुम्हाला कितीतरी प्युअर सायन्सकडे आलेले आहेत, इंजिनिअरिंगकडे आहेत. पण आता बरेच जण चला माझा मित्र जातोय म्हणून मी सीएस ला गेलाय, माझा मित्र जातोय म्हणून मी ऍग्रिकल्चरला गेलोय, पण मला त्याच्यातनं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी काय करावं हे त्याला काही माहित नसतं. मग त्यावेळी मग मला काय करतात, पण म्हणजे ते जेव्हा शिकत असतात त्यावेळी आता अनिकेतने सांगितल्याप्रमाणे जसं तुम्ही एमपीएससी युपीएससीचा अभ्यास परीक्षेचे फॉर्म भरल्यानंतर अगोदर त्याचा विचार केला तर तुम्हाला सक्सेस 100% मिळते. तसंच मी कोणताही कोर्स केल्यानंतर मला नोकरी कुठे मिळणार आहे ह्या ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक मुलाने शोधायचं आहे, कारण तो त्याच्यामधला मास्टर आहे. तर मी सगळ्या पालकांना अशी विनंती करेन की त्या मुलाला शोधायला द्या, तुम्ही शोधण्यापेक्षा मुलाला शोधायला द्या, कारण त्याला त्याच्यामध्ये सगळं आयुष्य काढायचं आणि त्याला समाधानीच त्याच्यामध्ये मिळायला पाहिजे. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे आर्किटेक्टची मुलं पण युपीएससी एमपीएससी एक्झाम देऊ शकतात. माझे काही स्टुडंट्स त्याची देत आहेत आणि ते टॉपर होते नाटामध्ये, आणि त्यांनी केल्यानंतर आता त्यांनी साइड बाय साइड बी प्लॅन म्हणून त्यांनी आपला आर्किटेक्चर ठरवलेलं आहे, आणि दुसरं म्हणजे युपीएससी एमपीएससी पण प्रिपरेशन ते करू शकतात ती मुलं. ओके अनिकेत, शेवटचं, कारण तुझा टाइम आम्ही जास्त घेत नाही, घरी पण जायचं असेल तर मुलांना काय सल्ला देशील? मुलांना एवढाच सल्ला देईन की तुम्ही तुमचे गोल आत्तापासनं म्हणजे सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी लहान मुलांपासून इथे आहेत ना सगळेजण,
त्यामुळे आतापासून गोल सेट करा प्रत्येकाने, कारण नंतर पुढे जाऊन आपण गोल सेट करणार आणि त्याचं मग नंतर त्या ध्येयाच्या मागणं लागणार, मग त्यात अपयश येणार. हे सगळं अपयश स्वीकारण्यापेक्षा आतापासून गोल सेट करा आणि 100% यश मिळवा. एवढंच माझं म्हणणं आहे. पुढे जाऊन नंतर, आणि आता एवढं म्हणजे विकसित झालंय, इंटरनेट सुविधा प्रत्येक गावात आहेत. आधी कसं आम्हाला काही माहीतच नसायचं, आता इंटरनेटवरनं सगळं कळतंय. आणि सर तुमच्यासारखे मार्गदर्शक आहेत, त्यामुळे मुलांना प्रत्येक स्पर्धा परीक्षांचं सांगता येतच, स्पर्धा परीक्षांबद्दल. त्यामुळे जर स्पर्धा परीक्षा ह्या क्षेत्राचा जर विचार केला तर आतापासून गोल सेट करा आणि पुढे जाऊन तुम्ही त्यात 100% यश मिळवलं पाहिजे, आणि मिळतच ते. पण त्यासाठी तेवढं झोकून द्यायची तयारी ठेवा. आणि त्यात जसं मॅडम बोलल्या तसं त्यात प्रत्येक गोष्टीतलं जे इम्पॉर्टंट हे आहे ते आपण शोधून काढणं ही प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे, पालकांपेक्षा पण मुलाची जबाबदारी आहे. कारण आता 100%, 99% पालक तर सपोर्टिव्ह मिळतातच. 99% म्हणण्यापेक्षा 100% पालक सपोर्टिव्ह मिळतात. फक्त मुलांना करण्याची तयारी हवी आणि जबाबदारीने ते करायला हवं, एवढंच मला वाटतं. ओके. तर आम्ही युरेका एज्युकेशन तसंच चैतन्य प्रबोधिनी वेडशी तर्फे तुला शुभेच्छा देतो. तू जे Thank you. सक्सेस मिळवलं त्याच्यापेक्षा खूप सक्सेस तू पुढे जावं, जेणेकरून तुझ्यामुळे आमच्या भागाचा डोळामागचं नाव पण पुढे यावं, ही आमची इच्छा आहे. तुझ्याकडनं नक्कीच ही सगळी मुलं प्रेरणा घेतील आणि MPSC किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा असतील त्याच्यामध्ये प्रयत्न करतील आणि यशस्वी होतील, हे मी खात्री देतो. तुझं मार्गदर्शन आम्हाला लागेल. पहिल्या प्रथम मी तुझा आभार मानतो, कारण मी त्याला नुसतं सांगितलं, व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला, मला अशी तुझी एक मुलाखत मुलांसाठी द्यायची आहे. त्यांनी ताबडतोब सांगितलं मी रेडी आहे म्हणून, आणि त्याच्याबद्दल मी त्याचं खरोखर आभार मानतो. कारण आज तो कुठेतरी फिरायला आला, त्याचा प्लॅनिंग होता, तरी पण त्याने 6 वाजता तो काय त्याला हजर झाला, म्हणाला आज आपण घेऊया, आणि त्याच्याबद्दल मी खरोखर त्याचा आभार मानतो. आणि त्याला शुभेच्छा देऊन हा प्रोग्राम संपल्याचं मी जाहीर करतो. थँक्यू अनिकेत. थँक्यू. हा बोला, कोणाला काय बोलायचंय अजून विचारा, काय विचार. सिद्धेशी वडील बोलतोय. हा बोला सर. आमच्यातर्फे पण तुला शुभेच्छा संपूर्णपणे. हो, खरं आम्हाला हो, अभिमान आहे तुझा. थँक्यू सर, थँक्यू. सर तुमच्या मुलाचं पण मला एक मुलाखत घ्यायला आवडेल. मी मॅडमला बोललोय बघा, तेव्हा तरी आपण करूया. बोलले मॅडम. अनिकेत, तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण, कारण सगळेच आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात असं नाही आहे, की वेगवेगळ्या फील्ड मध्ये जे काही यशस्वी झाले ना, त्यामुळे आपला उद्योग असा आहे की लहान वयातच मुलांना वेगवेगळ्या फील्ड बद्दल माहिती मिळते, आणि त्यांना माझा मित्र जातो म्हणून तिथे नको जाऊ दे, त्यांना आवड निर्माण होते. कारण एक तुला उदाहरण सांगेल, मॅडम केनी मॅडम आयसरला वगैरे मुलं घेऊन जातात ना, त्याच्यातल्या 8वीत जातात जेव्हा, तेव्हा त्यांनी ठरवलं की मला आयसर मध्येच जायचं आहे, आणि त्याने आयसर मध्ये त्याने जाऊन, आता काही मुलं बाहेरच्या देशात PhD वगैरे केलेले आहेत, पण त्यांना तेव्हा जाणीव झालेली की मला आयसर बघितल्यावर त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालं की मला इथे यायचं आहे, त्यांनी गोल निश्चित केलेला आहे. आणि तसाच आमचा प्रयत्न असतो की वेगवेगळ्या फील्ड बद्दल लहान मुलांना माहिती मिळावी. त्याच्यामुळे मी तुला रिक्वेस्ट करेन, तुझ्या हो, नक्की. वेगवेगळ्या क्षेत्रातील जे कोण मित्र असतील आणि जे इच्छुक असतील की बाबा आपल्याला माहिती द्यायची आहे, तर मला अशा प्रकारची वेबिनार देऊन मुलांना माहिती द्यायला नक्कीच आवडेल. परत एकदा मी तुला शुभेच्छा देतो. हा बोला, काय बोलायचंय कोणाला? मॅडम अनिकेत अभिनंदन, खूप खूप. हो, थँक्यू मॅडम. सर पांगम सर बोलते. मुलाने म्हणजे वेळ की तुम्हाला ऑनलाईन तो पण मुलांना मार्गदर्शन करेल असं म्हटलंय त्याने. ओके, थँक्यू. या अनिकेत बेडशी हायस्कूल मध्ये हेडमास्टर होता बघा, आता त्यांची बदली झाली पिकोयाला. हो माहिती आहे, ओळखतो मी त्यांना. नाही, बेडशी हायस्कूल मध्ये होते म्हणतो, तुझ्या हायस्कूल मध्ये होत्या त्या मुख्याध्यापिका. हो. ओके, चालेल. चला मग, थँक्यू सर. बरं. ओके, शुभेच्छा परत एकदा तुला. मोठा हो, हो, थँक्यू. कीर्तिवंत हो. ओके, आणि हा प्रोग्राम संपल्याचं मी जाहीर करतो. सगळ्या विद्यार्थ्यांचं, पालकांचं सुद्धा मी आभार मानतो. त्यांनी वेळात वेळ इथे काढून इथे उपस्थिती दाखवल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. थँक्यू.